नमस्कार. लोकशाही म्हटली की निवडणुका आल्याच. पण भारतीय निवडणुकांमध्ये एक वैशिष्ट्य तुम्हाला नेहमी जाणवेल, की भारतीय निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आले, पक्षनेते आले, नेतृत्व आलं, प्रचार यंत्रणा आली. अशाच प्रचार यंत्रणेमध्ये काम करणारे, ज्यांना आपण प्रचार यंत्राचे उद्गाते म्हणू शकतो किंवा भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुकांमध्ये जे सॉफ्टवेअर, इव्हेंट मॅनेजमेंट जो प्रकार आहे, तो प्रकार भारतामध्ये रुजू करण्याचं जे काम ज्यांनी केलं, असे व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहेत. हेमंत पाटील साहेब, त्यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार हेमंत पाटील साहेब. नमस्कार. तर तुम्ही इतके दिवस या निवडणुकाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, तर आपण थोडीशी चर्चा निवडणुकांबद्दल करणार आहोत. तर भारतीय लोकशाहीच्या मध्ये निवडणुका म्हणजे नेमकं काय? तर सध्या आपण चर्चा करूया नगरसेवक. असं लोकशाही आणि निवडणूक हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे निवडणुका ह्या संसदेच्या होतात, राज्याच्या होतात, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होतात. महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आता आपण सध्या चर्चा करूया, अन्यथा ती खूप मोठी चर्चा लांबेल. बरोबर. निवडणूक हा लोकशाहीचा एक प्रमुख भाग आहे. लोकांनी निवडलेलं, लोकांसाठी काम करणारं सरकार असतं लोकशाहीमध्ये. आणि मग ते सरकार कुणी बनवायचं हे ठरवण्यासाठी लोकांना अधिकार दिलेला असतो आणि लोक निवडून देतात, त्याला निवडणूक म्हणतात. निवडणूक झाल्याशिवाय तुम्हाला सरकार स्थापन तिथं करता येत नाही. म्हणजे कुणी राज्यकारभार चालवायचा हे ठरवण्यासाठी निवडणूक असते. ओके. मग आपण राजकीय विश्लेषण करता, राजकीय क्षेत्रामध्ये इतके दिवस तुम्ही काम करता, तुमच्या मते निवडणुका म्हणजे जिंकणं म्हणजे काय? निवडणूक जिंकणं म्हणजे एक सोपं, मी अतिशय एका वाक्यात तुम्हाला सांगतो. निवडणूक जिंकणं याचा अर्थ आपल्या पुढील एक बटन जास्त दाबलं जाणं, म्हणजे आपल्याला विरोधकांपेक्षा एक मत जास्त मिळणं. निवडणूक तुम्ही 1 मताने जिंकता आणि 100 मतांनी जिंकता आणि हजारो लाखो मतांनी जिंकता, परंतु आपल्या पुढील एक बटन जास्त दाबलं जाणं, एक मत आपल्याला जास्त मिळणं, याचा अर्थ निवडणूक जिंकणं असा आहे. आणि त्याच्यासाठीच हा सगळा अट्टहास चाललेला असतो. मग जाहिरात असेल, प्रचारतंत्र असेल, लोकांच्या घरोघरी जाणं असेल, आव्हान करणं, हे सगळं तेवढ्या एका दिवसासाठी चाललेलं असतं. बरोबर. निवडणुका म्हटल्या की उमेदवार आलेच. पक्ष पातळीवरती काही उमेदवार निवडले जातात किंवा काही अपक्ष उमेदवार उभे केले जातात. तर उमेदवाराची निवड पक्षाकडनं नेमकी कशी होते? उमेदवारांची निवड हा फार गमतीचा विषय सध्याच्या काळामध्ये. पूर्वी उमेदवाराची निवड ही त्याचं पक्षकार्य, त्याची पक्षाच्या विचारधारेशी त्याची बांधिलकी, त्याचं सामाजिक कार्य, ह्या गोष्टीला जास्त महत्त्व होतं, त्याचा अभ्यास, त्याचा अनुभव. परंतु सध्या निवडणुकीला, नगरसेवकाच्या किंवा आमदारकीच्या, आता कुठल्याही निवडणुकीला तो ट्रेंड जास्त फॉलो होतो, की सध्याचा ट्रेंड असा आहे की निवडणुकीला निवडून येण्याची क्षमता ज्याची आहे त्याला तिकीट दिलं जातं. पहिली ती गोष्ट बघितली जाते की त्याची निवडून येण्याची क्षमता किती आहे. मग तो कदाचित विरोधी पक्षात असला तरी चालेल, अच्छा, मग त्याला आपल्या पक्षात घेतलं जातं. निवडून येण्याची क्षमता, तो आपल्याला किती लॉयल आहे, नेत्यांना किती लॉयल आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, आणि मग अनुभव आणि त्याची विचारसरणी वगैरे वगैरे गोष्टी बघितल्या जातात. त्याच्यामुळे मग आपल्याला निवडणूक आली की अनेक पक्षमधले नेते इकडचे तिकडं होताना दिसतात, अनेक पक्षबदल होताना दिसतात. बरोबर. म्हणजे निवडणुकीला आता पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वैयक्तिक महत्त्व जास्त आलं, पैशाला जास्त महत्त्व आलं आहे. तो निवडून यायची किती त्याला संधी आहे त्याला जास्त महत्त्व आलं आहे, त्याच माणसाला तिकीट मिळतात. नगरसेवकाच्या निवडणुकीला कित्येक लोकांना, गेल्या 10-15 वर्षाचा आपण स्पॅन बघितला तर कित्येक लोकांना ऐनवेळी, म्हणजे 3 वाजता शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत, तरी त्याला अपक्ष फॉर्म त्यांनी भरलेला असतो, त्याला AB फॉर्म नसतो पक्षाचा, तो 2:30 वाजता दिला जातो. बरोबर. तो अपक्ष फॉर्म भरतो, त्याला तिकीट मिळालं नसतं एखाद्या पक्षाचं, दुसरे पक्ष त्याला हायजॅक करतात आणि त्याला फॉर्म देतात. अशाही गमती झाल्या. त्यामुळे निवडणुकीला उमेदवार कसे निवडतात याला आजच्या तारखेला फारसं काही उमेदवार निवडणं फक्त एकच गोष्ट की तेव्हा निवडून यायची त्याची क्षमता. बरोबर. उमेदवार निवडून होतो, पक्षाकडनं उमेदवार दिला जातो. मग उमेदवारांकडं बऱ्याच वेळा त्यांची जी चर्चा करताना असं लक्षात येतं की ते उमेदवार म्हणतात, नाही माझी सगळी तयारी झाली आहे. असं काही असतं का, सगळी तयारी होणं? आता वास्तविक पाहता सगळी तयारी असं होऊच शकत नाही. म्हणजे हे UPSC MPSCला एक्झामसारखं आहे. हे शेवटच्या क्षणापर्यंत, मी वरच आपल्याला सांगितलं की शेवटच्या दिवशी बटन आपल्या समोर किती जास्त मतदार दाबतात,
त्याला व्हॅल्यू आहे. मग शेवटच्या क्षणापर्यंत तयारी होऊच कशी शकते मतदारांची, उमेदवारांची? बरोबर. ती होऊच शकत नाही. कारण बरं, दुसरी गोष्ट याच्यामध्ये अनेक लोक म्हणजे एक उमेदवार, त्याचे अनेक कार्यकर्ते, नातेवाईक, इतर सगळी लोक, अशी 5-6 लोक गटातटाने एकमेकाच्या विरुद्ध लढत असतात, प्रचार करत असतात. मग त्या केसमध्ये तुमचा प्रचार प्रभावी आणि 100% अभ्यास झालाय असं कसं होऊ शकतं? माझं होऊच शकत नाही. कारण मी आज काहीतरी प्रचाराचं एक तंत्र वापरलं, मी काहीतरी वेगळी जाहिरात केली, मी काहीतरी वेगळे पण माझ्याकडे दाखवलं, तर समोरचा उमेदवार परत काहीतरी तोही वेगळं करणार आहे, बरोबर, मतदारांना आकृष्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी आपलं पैसे ठेवले बाजूला वाटायसाठी. आजकाल पैशाचं खूप गणित चालू आहे. मंडळ गटतट हाताशी धरले, त्यांना ते म्हटले, साहेब आमच्याकडे काय काळजी करू नका, 500 मतं तुम्हाला फिक्स आहेत. बरेच वेळा लोकांची 4 भेटीगाठी आल्या, लोक म्हटले, पण ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? बरोबर. तर अशा उमेदवारांना सगळ्यांना वाटतं की आमची तयारी झाली आहे असं सांगितल्यामुळे लोकांनी सांगितलं गटतट पैसे आहे माझ्याकडे, माझी सगळी तयारी झाली. तयारी कशी होऊ शकते? होऊ शकत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. आपण परीक्षेला कसं शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी वाचतो. इथं मेरिटची गोष्ट आहे, इथं पास आणि नापासची गोष्ट नाही. हा, बरोबर. तुम्ही जे म्हणताय जसं निवडणुकीमध्ये मी थोडक्यात आलो, मी 10 मतांनी आलो, मी 100 मतांनी, अशी काही गणित असतात. असं काही होऊच शकत नाही निवडणुकीमध्ये 100% मार्क मिळून एक जण जिंकतो आणि बाकीचे ज्यांना मार्क मिळाले 0% बाकी सगळे हारतात. कारण एका मताने जरी हरलेला माणूस, तो मी थोडक्यात हारलो, पण हारलो ना, विषयच संपला. 5 वर्ष तुला काहीच नाही, 5 वर्ष तू घरीच बसायचंय, तुम्ही सगळेच घरी बसायचं. त्यामुळे एकच जिंकतो 100% आणि बाकीच्यांना 0% मार्क मिळालेले असतात. त्यामुळे निवडणुकीमध्ये लोकांनी, ह्या सर्व उमेदवारांनी ह्याचा विचार केला पाहिजे की आपला पैसा, आपला श्रम, आपले मनुष्यबळ, आपल्या क्रिएटिव्ह गोष्टी ह्या मतदारांना आकृष्ट कशा जास्तीत जास्त करता येईल, तो कायम केला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. अदरवाईज हे सगळं वाया जातं. निवडणूक हारणे वगैरे असं काही भानगड नसते, म्हणजे तो हारला म्हणजे कायमचा हारला असं आपण गृहीत धरतो. तिथे पर्सेंटेज नसतं. अच्छा. मग उमेदवार जिंकण्यासाठी नेमकं मताचं गणित मांडतो कसं? उमेदवार, आता बहुतांश उमेदवार काय करतात की ते आपल्या पहिल्यांदा समाज आणि जातीचं गणित पकडतात. म्हणजे त्या भागामध्ये माझ्या समाजाची मतं किती आहेत, जातीची मतं किती आहेत. भारताचं हे दुर्दैव आहे की भारतात अजूनही जात आणि समाजाशिवाय निवडणुका होत नाहीत. मग त्या संसदेच्या असू नाही ते खालच्या असू, मग तो पहिले जातीच्या आणि समाजाकडे जातो, तिथली आपली किती मतं आहेत त्याचं बघतो, त्यातल्या आपल्याला काय किती मिळतील याचा अंदाज बांधतो. दुसरी गोष्ट तो करतो की गटतट बघतो, मंडळ गटतट ह्यांना आपल्या बाजूने कसं ओढता येईल, पक्षाचे किती आहेत, वैयक्तिक किती आहेत, यावर तो अवलंबून असतो. आणि तिसरी गोष्ट पैसा. चौथी गोष्ट, त्याला काहीही बाकीच्या गोष्टी म्हणजे सुचत नाही. थोडंफार जाहिराती करायचा प्रयत्न तो करत असतो, परंतु त्या जाहिरातीने त्याला प्रॉपर ती जाहिरात करता येत नाही. खरं तर उमेदवारांनी असं करायला पाहिजे, ही गणितं ही मतदारांना समोर मांडली पाहिजे, मतदारांसमोर धरून ही गणितं मांडली पाहिजे, त्याप्रमाणे जाहिरात केल्या पाहिजे, त्याप्रमाणे म्हणजे गटतट. विरोधकाला पण गृहीत धरलं पाहिजे, विरोधकाला तो नंतरच गोष्ट, परंतु जर स्वतःच हे करायचं. गटतट कसे होतात की ते आज तुमच्याकडे आहेत आता आणि काहीतरी नाराज खुसपट झालं आणि ते पलीकडे गेले तर तुम्ही काय करणार? त्याच्यावर तुम्हाला 100% अवलंबून राहता येत नाही. जातीची पण गणितं अशी आहेत की जातीची तुम्हाला सगळी जात आणि समाज मिळतील असं काही नाही. मग तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा पूर्ण मतदारांवरच अवलंबून राहा, मतदारांवरच तुमचा पगडा इतका जोरात जाहिराती या माध्यमातून करावं की जेणेकरून त्या मतदार या गटतट किती हल्ले तरी आपल्याला फरक नाही पडत. तुम्ही महानगरपालिका आणि नगरपालिकेचा विषय करताय, तर या निवडणुकीमध्ये उमेदवार आणि पक्षाची प्रतिमा नेमकी कशी असते? साधारणपणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची प्रतिमा ही 30% असते आणि 70% ही उमेदवाराची प्रतिमा असते. आता हा 4 प्रभाग जो केला होता, हे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यामुळे 4 प्रभाग त्यांनी जे केलं होतं 2015 पासून, तो त्याच दृष्टीने केला होता 14 नंतर, की आपल्याला 4 प्रभाग केला तर पक्षाच्या दृष्टिकोनातून तिथं मतं मागता येईल, पक्षाचं प्रतिमा जास्त हे करता येईल किंवा नेत्याची करता येईल. सध्याच्या काळामध्ये काही कॅल्क्युलेशन मांडले जातात, पण विरोधकाच्या विरुद्ध खूप बोललं जातं. आता राजकारण खूप मोठ्या पद्धतीने 2012 नंतर बदललंय.
2012 जेव्हा नरेंद्र मोदी ची एंट्री झाली देशाच्या राजकारणामध्ये, तर तेव्हापासून त्यांची तयारी चालू होती की 2014ला पंतप्रधान व्हायचं म्हणून. तेव्हापासून राजकारणामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. म्हणजे माझं चांगलं दाखवण्यापेक्षा दुसऱ्याचं वाईट दाखवलं की लोकांना ते जास्त, आणि निंदा ही लोकांना आवडतेच. कुठल्याही सर्वसामान्य लोकांना, अरे हा त्याचं बघ, त्यांनी तिथं पैसा खाल्ला, त्यांनी तिकडे असं असं केलं, त्यांनी असं केलं, ही चर्चा, गॉसिपिंग ही लोकांना आवडते. त्याच्यामुळे न्यूसन्स व्हॅल्यू वरच जास्त लोक हे करतात. निगेटिव्ह प्रचार जास्त केला जातो. निगेटिव्ह प्रचार जास्त केला जातो. ती लोकांना पटकन आकर्षित करते ना ती गोष्ट. त्याच्यामुळे तो ट्रेंड सध्या खूप जोरात चालू आहे. परंतु बरेच लोक, नगरसेवकांना ती गोष्ट कळत नाही की ते फक्त मी कसं बाहेर गट तटन ह्याचे कामं केले, त्याची कामं केली, याच्यावरच ते होतात. खरं तर न्यूसन्स व्हॅल्यूचा त्यांनी पुरेपूर वापर केला पाहिजे निवडणूक करत नाही. प्रचारामध्ये निगेटिव्ह एक आजकाल ट्रेंड झाल्यासारखं वाटतं. हो नाही, कायमच. म्हणजे आता तुम्ही बघा, कुठल्याही, म्हणजे आत्ताच तुम्ही लेटेस्ट उदाहरण बघितलं तरी देवेंद्र फडणवीस हे जेवढी आंदोलनं केली करोनाच्या काळात, खरं तर व्हायला नाही पाहिजे, परंतु ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाची धोरणाचा भाग असेल. परंतु जेवढी त्यांनी आंदोलनं केली आहेत, ती सगळी आंदोलनं किंवा जेवढे ती कुठल्याही कारणानुसार लोकांच्यात मिक्स झाले, तिथेही त्यांनी सरकारविरुद्ध टीकाच केली आहे प्रत्येक वेळा. बरोबर. 1 वर्ष केली. त्याच्यामुळे टीका करणं आणि लोकांचं हे डॅमेज करणं, हेच काम जास्त. प्रचार नेमका किती वेळ करावा? म्हणजे आता इलेक्शन लागले, निवडणुका लागल्या, तर हा प्रचार किती वेळ त्यांनी करायला पाहिजे? खरं तर प्रचार किती वेळा करावा असं काही वेळ काळ नाही. प्रचार हा शेवटपर्यंतच करा. खरं तर रोज तुम्ही राजकारणात काम केलं पाहिजे, रोज जाहिराती केल्या पाहिजेत, रोज लोकांनी, आजचा ट्रेंड तरी असा आहे की लोकांना सारखं मी सांगितलं पाहिजे. सातत्य तुमच्या प्रचारात, तुमच्या विचारात, तुमच्या कामात असलं पाहिजे. बरोबर. तुमची जाहिरात सतत लोकांसमोर झाली पाहिजे ना, तुम्ही सतत लोकांसमोर दिसला पाहिजे, नाव तुमचं झालं पाहिजे लोकांच्या. त्यामुळे तुम्हाला सतत प्रचार करणं हे एक आवश्यक झालंय आजच्या तारखेमध्ये तरी. नाहीतर तुम्ही वेळेच्या मागे, इतक्या काळाच्या मागे इतकं ढकलण्याचा. प्रचाराला की लोक आले, म्हणजे लोक पाहिजे असं, पण अशा प्रचारांमध्ये गटतट, कार्यकर्ते, असं काही प्रकार, त्याचा काय फायदा होतो? नाही, गटतटवर काय असतं की गटतट हा नक्कीच चांगला असतो. म्हणजे गटतट बद्दल काही हे नाही, दुमत नाहीये. गटतट हवे, गटतट लागतात. गटतट काय आहे? गटतटांचं गंमत अशी आहे की गटतट हे शेवटच्या दिवशी जास्त उपयुक्त असतात. प्रचारात असतात तर असतात, परंतु शेवटच्या दिवशी लोकांना बाहेर काढायला घरातून हे गटतटाचा जास्त उपयोग होतो. जास्त एकटा तर उमेदवार काही करू शकत नाही. परंतु गटतटवर अवलंबून राहणं हे 80% नगरसेवक करतात, आणि ते अवलंबून राहणं धोक्याचं असतं. कारण गटतट हे बांधील नसतात. तिथे काय ऑफिस सारखं नाहीये की मी आपला पगार घेतो आणि ते ऐच्छिक असतं सगळं राजकारण. गटतट आणि कार्यकर्त्यांवरती निवडणुका शक्यतो जिंकता येत नाहीत असं नाही. गटतटवर निवडणुका जिंकता येत नाहीत. गटतटचा उपयोग होतो, उपयोग करून घ्यायचा उपयोग होतो, परंतु त्याच्यावर विसंबून राहू शकत नाही. गटतट कार्यकर्ते हे जरी महत्वाचे असले, तो इम्पॅक्ट पडत असेल, पण सध्याच्या काळात तुम्हाला जाणवत असेल की राजकीय सल्लागार उदयास आलेत, इव्हेंट मॅनेजर उदयास आलेले आहेत, यांचा निवडणुकीमध्ये नक्की फायदा होतो का? नाही, निवडणुकीमध्ये राजकीय सल्लागार म्हणा किंवा इव्हेंट मॅनेजर म्हणा किंवा जाहिराती करणाऱ्या काही एजन्सी, काही वृत्तपत्रातले वार्ताहर, हे पण त्याच्यामध्ये आलेले आहेत सध्याच्या काळामध्ये. काही प्रोफेशनल म्हणून ते त्याच्यामध्ये काम करतात. यांचा उपयोग नक्कीच होतो, वादच नाही. परंतु ते कोण आहे, त्यांना अनुभव काय आहे, त्यांच्याबद्दल कार्यपद्धती त्यांची काय आहे, याच्यावर उमेदवारांनी जास्त भर दिला पाहिजे. याच्यावर त्यांनी जास्त विचार केला पाहिजे. तो विचार न करता, कारण कसं आहे की आता सल्लागार म्हटलं, राजकीय सल्लागार, तर सल्ला त्याच्या शेजारी राहणारा पण देतो, त्याच्या बरोबर उमेदवाराच्या कायम असणारही देतो. साहेब असं नका, दादा असं नका, ते थोडंसं असं करा, त्या लोकांना असं असं पटवा. हा काही सल्ला नाही झाला. निवडणूक जिंकायची असेल तर प्रॉपर अभ्यास करून, प्रॉपर कुठल्या पद्धतीने आपले ड्रॉबॅक किती आहेत, विरोधकांचे ड्रॉबॅक कुठले आहेत, ते ड्रॉबॅक कसे आपल्याला दूर करता येतील, आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी कशा लोकांसमोर मांडता येतील, मग त्याच्यात वेगळे पण कसं असेल आपलं जाहिरातीचं, आपलं प्रेझेंटेशन कसं असेल, आपले विचार कसे असतील, हे करून तिथं मांडलं गेलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने नगरसेवक किंवा उमेदवार हे जास्त करत नाही. नेमकं उमेदवारांनी, मतदारांनी आपलं नेतृत्व मांडलं पाहिजे. उमेदवारांसाठी ते महत्वाचं असतं. तर ते करण्यासाठी, म्हणजे नेतृत्व मान्य करण्यासाठी उमेदवारांनी नेमकं करायला काय पाहिजे?
आता उमेदवारांनी नेतृत्व उमेदवाराचं मान्य करण्यासाठी मतदारांच्या मनात एक विश्वास निर्माण केला गेला पाहिजे की हा माझा भावी नगरसेवक आहे. अच्छा. मग त्याला त्या पद्धतीने त्याला अभ्यासपूर्वक आपली गोष्ट समोर मांडली गेली पाहिजे. जर हे फक्त जातीची धर्माची आणि गटतटाचं राजकारण थोडंसं आपण बाजूला ठेवू, त्याचा उपयोग काही टक्के तर होतोच नाही असं नाही, परंतु मतदार हा उमेदवाराला त्या दृष्टीने बघतो की माझं काम, माझ्या भागाचं काम, माझं वैयक्तिक काम आणि माझ्या भागातला विकास हा माणूस कसा योग्य पद्धतीने करून घेऊ. मग हा विश्वास निर्माण होण्यासाठी त्याची त्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन लोकांसमोर झालं पाहिजे. त्याच्या अभ्यासाचं, त्याच्या अनुभवाचं, त्याच्या संवादाचं, त्याच्या वागणुकीचं उमेदवाराच्या. बऱ्याच वेळा असं दिसतं तुम्हाला की सण उत्सव असे साजरे केले जातात, इव्हेंट साजरे केले जातात, तर त्याचा उपयोग होतो. नाही, आपल्या इथं असं आहे की अजूनही आपण आपल्या देशामध्ये लोकशाहीच्या किंवा आपण राज्यापुरतं जाता, सध्या तरी आता आपण राज्यापुरतं बोलू, मराठीत बोलतोय, तर धार्मिक सण उत्सव सामाजिक कार्यक्रम ही सगळीकडे सगळेच करतात. त्याचा फक्त तुम्हाला नाव होण्यासाठी उपयोग होतो, अदरवाईज काहीच उपयोग होत नाही. बरं. कारण तुम्ही सण सणावेळी साजरे करणारी नेते आहात असं तुम्हाला करायचंय का तुम्हाला निवडून? कारण एका प्रभागामध्ये इतर दोघंही उमेदवार पण तेच करत असतात. बरोबर. सगळे उमेदवार सगळे उपक्रम राबवत असतात. कोणी पीयूसी नवीन काढून देतो, फुकट पीयूसी काढून देतो, कोणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतो. पण होम मिनिस्टरचा कार्यक्रम 5-10 लाख रुपये घालून केल्यामुळे मतदार मत देणार आहेत का? असं होत नाही, कारण सगळेच ते कार्यक्रम करतात. सर्वजण हे काम करत असतात, पण त्यांनी नेतृत्व प्रॉपरली मान्य नाही होत. तर मग ते नेमकं मान्य होण्यासाठी यांनी तयारी कशी केली पाहिजे, म्हणजे निवडणुकांची तयारी यांनी नेमकी कशी केली पाहिजे? निवडणुकीची तयारी खरं सांगाल तर माझ्या मते निवडणुकीची तयारी हे 5 वर्षच केली पाहिजे. बरोबर. कारण तुम्ही रोज असं आहे ना की हे सगळं फक्त ऐनवेळी बसायचं, म्हणजे एप्रिलमध्ये मे मध्ये परीक्षा आहे आणि फेब्रुवारीला अभ्यासाला बसायचं, एवढी सोपी निवडणूक नाही. त्याच्यामुळे 5 वर्ष, जरी 5 वर्ष नाही झालं, कमीत कमी 6 ते 8 महिने आधी निवडणुकीची तयारी केली पाहिजे. मतदारसंघाचा अभ्यास केला पाहिजे, मतदारांचा अभ्यास केला पाहिजे, मतदारसंघात काय त्रुटी आहेत काय नाही आहेत त्यातला तुम्ही कसं सामोरं जाणार, त्याला काय त्रुटी मी निवडून आलो तर कशा दूर करेल, मी समस्या तुमचे डेव्हलपमेंट विकास मी कुठल्या पद्धतीने करेल, हे मला तिथं अभ्यासपूर्वक करून घेतलं पाहिजे. मला माहिती घेतली पाहिजे उमेदवाराला, मला म्हणजे उमेदवाराला माहिती करून घेतली पाहिजे की आज मला हरण्याची माझी कुठली कारण आहे, बरोबर, मी कुठल्या कारणामुळे हरू शकतो. बरं, त्याचबरोबर त्यांनी ही पण माहिती घेतली पाहिजे की विरोधक कुठल्या कारणामुळे हरू शकतात, या विरोधकांचे प्लस पॉइंट काय आहे. मताचं गणित मांडताना विरोधकांचं सुद्धा गणित मांडायला पाहिजे, पण बहुतांश उमेदवार हे करत नाही, ते करायला पाहिजे खरं तर. अच्छा, म्हणजे ऐन हळद आणि हो गोरी असा प्रकार याच्यामध्ये, असं याच्यामध्ये प्रकार नाही. हळद आणि हो गोरी म्हणजे काय, तुम्हाला तिथं पण कुठे आहे, तुम्ही फेअर अँड लवली लावली 8 दिवसात तुमचं काय गौरव होतं का? असं नाही. इतकं सोपं राजकारण किंवा निवडणूक नाहीये, इतकं सोपं मतदार इतकं मतदार नगरसेवक बनवत नाहीत. मतदार हे खूप हुशार असतात, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन आवडतं, त्याच्याबरोबर दुसऱ्याच्या चुका काढून आता दाखवणं तेही एक भाग राजकारणाचा झालाय नगरसेवक याच्यामध्ये जाहिरातीचा, त्याची जाहिरात करायला पाहिजे. तुमची बिनचूक निवडणूक, ज्या 1 महिन्याची निवडणूकचा प्रोसेस आहे 1 महिन्याची, त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमची बिनचूक आणि अचूक निवडणूक यंत्रणा असली पाहिजे, सिस्टीम ती असली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे. लोकांच्या मनात विश्वास आहे, तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या लिहिण्यातनं, तुमच्या जाहिरातीतनं हा विश्वास निर्माण झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे निवडणुका फक्त एक तात्पुरता इव्हेंट नव्हता, तो कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. नक्कीच ना, आपण मी सांगितलं ना, पहिलीला बसलेल्या मुलांना तो थोडी मे महिन्यात मार्चमध्ये परीक्षा आहे आणि फेब्रुवारीत अभ्यास केला जातो, तोही नाही पास होत. मग जिंकण्यासाठी यांनी नेमकं काय करायला पाहिजे, म्हणजे विजन त्यांना समस्या पाहिजे मतदारसंघातल्या, त्यांनी ते विरोधकांचं मत पाहिलं पाहिजे, विरोधकांची ताकदवर कुठे ते पाहिलं पाहिजे, की त्यांच्याकडे विजन पाहिजे की मी मतदारसंघासाठी हे करेल, असं त्यांना कुठे वाटतं. नुसतं विजन नाही पाहिजे, त्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे, त्या पद्धतीने तुमचं बोलणं आलं पाहिजे. बरेच वेळा नुसतं आपलं मला हे समस्या माहिती आहेत आणि मी तुम्हाला हे करेन, हे प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात तुम्ही असता, तुम्ही इलेक्शन आल्यावर बघा प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात तेच असतं, मी इथं रस्ता करेन, मी हे करेन ते करेन, किंवा मी हे केलेलं आहे.
या दोन गोष्टी तर प्रत्येकाच्याकडे जाहीरनाम्यात असतात. परंतु मी हे करेन म्हणजे तो प्रॉब्लेम मी तुमचा कायमचा सोडवीन, ही गोष्ट कुठं प्रत्येक जण देत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी 5 वर्ष रस्ता रोज 2 वर्षांनी करण्यापेक्षा मी 5 वर्ष नाही 10 वर्षासाठीच एक चांगला रस्ता करून देईन. अशी टेक्नॉलॉजी भले 10 रुपयाच्या जागी 15 रुपये लागेल असं आश्वासन तुम्ही आजपर्यंत कुठं दिलेलं मला दाखवा, कुठल्याही उमेदवाराने. सो तशा पद्धतीने लोकांना आता तुम्ही वेगळं पाहिजे. तुमच्याकडे काय येणार, तुमच्याकडे काय कशा पद्धतीने लोक तुम्ही काम करू शकाल, या लोकांना गोष्टी पाहिजे ना. तर प्रेक्षक हो, आपण पाहिलंच असेल की जिंकण्यासाठी एका उमेदवाराने किंवा एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे. सर्वसामान्यही कार्यकर्ता नेतृत्व उभं करू शकतो किंवा नेतृत्वासारखा नेता म्हणून जगू शकतो, नेता म्हणून समाजासमोर येऊ शकतो, समाजाचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो किंवा प्रश्न ते समाजासमोर मांडून त्याच्याविषयी उत्तर विचारू शकतो. असेच काही विषय घेऊन आपण तुमच्या समोर येणार आहोत. तर आमच्याबरोबर कायम राहा. नमस्कार.